मंडळी नमस्कार, मी अभिमन्यू पाखर सांगवे KYC न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार लिंबन महाराज रेशमे हे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. ते गेम चेंजर होण्याची शक्यता जास्तच वर्तवली जात आहे. त्यांच्यावर सत्ताधाऱ्याकडून अनेक आरोप होत आहेत. बघूयात ते काय म्हणतात. चला आज निलंगा नगरपालिका निवडणुकीतील गेम चेंजर लिंबन महाराज रेशमे यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर गोष्ट अशी आहे की ही निवडणूक आता चांगलीच तिरंगी झाली आहे आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार लिंबन महाराज रेशमे यांनी असं म्हणतायत की प्रस्थापित पक्षांची सगळी राजकीय गणितच विस्कटून लावली आहेत. तर पहिलं म्हणजे यांना गेम चेंजर का म्हटलं जाते? कारण अगदी सोपं आहे. त्यांचे जे प्रचार दौरे सुरू आहेत आणि त्यांना जो लोकांचा प्रतिसाद मिळतोय ना, ते पाहिलं की चित्र स्पष्ट होतं. ते सध्या आघाडीवर आहेत आणि त्यामुळे प्रस्थापितांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. दुसरा मग प्रश्न येतो की ही इतकी लोकप्रियता आली कुठून? याचं उत्तर त्यांच्या गेल्या 10 वर्षांच्या कामात आहे. त्यांनी फक्त आश्वासनं दिली नाहीत. जिथे पाणी टंचाई होती तिथे बोरवेल खोदले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला. एवढेच नाही तर अनेक गरजू कुटुंबांना लग्नासाठी आणि शस्त्रक्रियांसाठी थेट आर्थिक मदतही केली. आणि तिसरं, या सगळ्याचा लोकांवर काय परिणाम झालाय? त्यांच्या मनात महाराजांबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली आहे. शहरात सध्या एकच चर्चा आहे, महाराजांचं नावच पुरेसं आहे आणि तेच जिंकतील असं आता लोक मानू लागले आहेत. थोडक्यात काय तर लिंबन महाराजांनी राजकीय आश्वासनांऐवजी 10 वर्षांच्या थेट सामाजिक सेवेतून मतदारांशी एक वैयक्तिक नातं जोडलं आहे आणि हेच नातं आता प्रस्थापित पक्षांची समीकरणं मोडत. महाराज कभी किसके सामने झुकता नहीं और झुकने वाला भी नहीं, और मेरे को खरीदने की किसके में ताकत नहीं मेरे पास. जनतेवर आत्मविश्वास आहे माझा आणि अशा अफवावर भरोसा न ठेवता सर्व जनतेला माझी विनंती आहे. सर्व जनता हुशार आहे, कायदेमंडळी त्या निर्णय घ्यायची, ह्यानं मला काही फरक पडत नाही. आणि सर्व जनतेला माझी विनंती आहे, काही लोक काही बी अफवा उठवून तुम्हाला गैरसमज, आता उद्याची म्हणजे 2 दिवसामध्ये आपलं वोटिंग असल्यामुळं यांच्या पायाखालची वाळू सरकलेली नाही. हे अफवावर न भरोसा ठेवता आपण हुशार आहेत, विद्वान आहेत आणि मी तुमच्यासाठी लढाई लढलेली आहे आणि ह्या भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी. सर्व जनतेला माझी विनंती आहे, उद्याच्या 20 तारखेला न भीता, आपण भिणारी माणसंच नाही निलंगे तालुक्याचे, तर बी उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला मशाल ही चिन्हावर, जिथं राष्ट्रवादीचे चिन्ह त्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर मतदान करावं एवढी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. मी सेवक म्हणून राहीन आणि मी तुम्हाला आत्मविश्वास देतो, ह्याला तडा जाऊ देणार नाही.